कुणाच्याही अद्यात मध्यात नसणाऱ्या ब्राह्मण समाजाला अलीकडील काळात विनाकारण धमकावणी दिली जाते। तसेच या समाजाबाबत असंसदीय भाषा वापरली जाते। त्यामुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यामुळे ब्राह्मण समाजातील व्यक्ती शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात यावा। तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1988 मधील तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी ब्राह्मण समाजातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून सदरचे निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून देण्याचं आश्वासन दिलं। राज्यात सध्या समाजाचं दुही विष पसरून असंतोष पसरवण्यासाठी काही व्यक्ती आणि संघटनांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत। मात्र ब्राह्मण समाज हा बुद्धिजीवी आणि शांतताप्रिय प्राणी आहे। त्यामुळे ब्राह्मण समाजास धमकावणी व बदनामीकारक वक्तव्य केलं जात आहे। त्याचा निषेध करत सदर निवेदन देण्यात आलं। ब्राह्मण समाजावर गेली वर्षभरामध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी सतत टीकेची झोड उठवलेली आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेला काही ना काही निवेदन देतो, पण निवेदन त्याचा काही उपयोग होतो अशातला भाग नाही। विषय असा आहे की ब्राह्मण समाज कुणाच्या आद्यात मध्यात नाही, कुठल्या आरक्षणाच्या विरोधात नाही, आरक्षण मागणारा नाही, आरक्षण द्या म्हणणारा नाही, नका देऊ म्हणणारा नाही, काहीच नाही। तरी सुद्धा अशा पद्धतीनं 3 मिनिटांमध्ये ब्राह्मण समाज संपवतो। अशा पद्धतीने जर घोषणा महाराष्ट्रात सर्व व्हायरल होत असेल व्हॉट्सअपच्या द्वारे, तर ती ब्राह्मण समाजाला अतिशय भीतीदायक वातावरण तयार करणारी आहे। म्हणून आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो आहे। निवेदनामध्ये प्रमुख विषय असा आहे की जी मंडळी आमच्याकडे पिस्तूल किंवा अग्निशस्त्र याची परवानगी मागेल त्यांना द्यावे। त्यांची मालमत्ता आहे, त्यांची इस्टेट आहे, त्याचं जतन करावं, स्वसंरक्षणार्थ म्हणून मिळावी, असा एक मागणीचा हे आहे। दुसरा म्हणजे ब्राह्मण समाजावर सरसकट अॅट्रॉसिटी कायदा लागू करावा अशी एक मागणी आहे आणि जे काही असे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा। आता बघतोय की गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ब्राह्मण समाजावर अपशब्द वापरले जात आहेत आणि मग यांना ब्राह्मण संपवून अगदी आपल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विरोध करत असताना जातीचा उल्लेख करून त्या ठिकाणी ते शब्द मांडले गेलेले आहेत। तेव्हा विनाकारण ब्राह्मण समाजाला वेठीला धरून अशा प्रकारचे शब्द किंवा टीका किंवा अपमानास्पद वागणूक अशी कोणी देऊ नये असे निवेदन आम्ही आता या ठिकाणी देण्यासाठी सगळे जमलेलो आहोत। तेव्हा शासनाने जरूर याचा विचार करावा आणि या ब्राह्मण समाजाविषयी जे काही आता ज्या पद्धतीने वागणूक मिळते त्याला प्रतिबंध घालण्यात यावा अशी आमची विनंती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।